या व्हिडिओमध्ये आपण मध्यप्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढणं शिकणार आहोत. आपल्याला एक सरळ पद्धत माहिती आहे ज्याचा वापर करून आपण मध्य काढला आहे, ज्याच्यामध्ये आपण एकूण एफ आय एक्स आय ची बेरीज करतो आणि त्याला एकूण एफ आय च्या बेरजेने भाग देतो. आपण अजून एक अशी पद्धती बघितली आहे ज्याच्यामध्ये आपण गृहीत मध्य आणि विचलन वापरतो, ज्याच्यामध्ये आपलं सूत्र आहे ए अधिक एकूण एफ आय डी आयची बेरीज छेद एकूण एफ आयची बेरीज. आणि या व्हिडिओमध्ये आपण अजून एक सूत्र बघणार आहोत जे मध्यप्रमाण विचलन पद्धतीने येतं. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला एक सारणी दिसते आणि या सारणीमध्ये एका वस्तीमधल्या लोकांचं वय दिलेलं आहे आणि ते वर्गीकृत केलेलं आहे. यामध्ये आपल्याला विविध वर्ग दिसतात: 10 ते 20 वर्ष, 20 ते 30 वर्ष, 30 ते 40 वर्ष आणि इतर. या विविध वयोगटांमध्ये किती लोक आहेत ते वारंवारता या स्तंभामध्ये आपल्याला दिसतं. म्हणजेच 10 ते 20 या वयोगटामध्ये 3 लोक आहेत किंवा 40 ते 50 या वयोगटामध्ये 4 लोक आहेत, असा याचा अर्थ आहे. या ठिकाणी आधीच आपण वर्गमध्य लिहून ठेवलेला आहे. वर्गमध्य म्हणजे काय? हा जो वर्ग इथे दिलेला आहे किंवा वर्ग अंतर जे आहे 10 ते 20, त्यांचा जो मध्यबिंदू आहे तो आपण इथे लिहून ठेवलेला आहे. तो काढताना आपण त्या वर्ग अंतरामधला सगळ्यात छोटा आणि सगळ्यात मोठा असा बिंदू बघतो किंवा असे वय बघतो, त्यांची बेरीज करतो आणि मग त्याला दोन्ही भाग देतो. या ठिकाणी 10 अधिक 20 भागिले 2 म्हणजेच 15. तशाच प्रकारे आपण सर्व वर्ग अंतरांचा वर्गमध्य इथे लिहिलेला आहे. आता आपल्याला विचलन काढायचं आहे जे डी आयने आपण दर्शवतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याच्यासाठी आपल्याला एक गृहीत मध्य धरावं लागेल. आपण गृहीत मध्य कसा धरायचा हे बघितलेलं आहे आणि या ठिकाणी आपण गृहीत मध्य धरणार आहोत 35. गृहीत मध्य आपण कसा धरतो? तर जे वर्गमध्य आहेत त्याला चढत्या क्रमाने लिहितो आणि मग जो मध्ये येईल त्याला आपण गृहीत मध्य धरतो. या ठिकाणी आपण गृहीत मध्य 35 धरलेला आहे. आता हा 35 गृहीत मध्य आपण प्रत्येक वर्गमध्यामधून वजा करणार आहोत आणि आपण बघणार आहोत विचलन किती आहे. तर पहिल्या ओळीमध्ये म्हणजे 10 ते 20 वयोगटासाठी जो वर्गमध्य आहे 15, त्याच्यानुसार आपल्याला दिसतं की जे विचलन आहे ते 15 वजा 35 म्हणजे ऋण 20 आहे. त्याचप्रकारे जे विचलन दुसऱ्या ओळीसाठी आहे 20 ते 30 वयोगटासाठी, वर्गमध्य 25 असताना ते आहे 25 वजा 35 बरोबर ऋण 10. तिसऱ्या ओळीसाठी आहे 0. चौथ्या ओळीसाठी आहे 45 वजा 35 बरोबर 10 आणि 50 ते 60 वयोगटासाठी ते आहे 55 वजा 35 म्हणजेच 20. एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण गृहीत मध्य धरतो, इथे 5 ओळी होत्या म्हणून आपल्याला मधला एक वर्गमध्य मिळाला. पण जर का समसंख्या असत्या किंवा समसंख्यांच्या ओळी असत्या तर आपण कुठलाही एक वर्गमध्य धरला असता तरी चाललं असतं. तर चला आता पुढे जाऊ. आता आपल्याला पुढच्या स्तंभाकडे बघायचं आहे, म्हणजेच यू आय काढायचा आहे आपल्याला. यू आय बरोबर काय आहे? डी आय भागिले एच. तर आता हा एच काय आहे बरं? तर एच असतो वर्ग आकार. वर्ग आकार म्हणजे काय? तर हा जो वर्ग दिला आहे 10 ते 20, याचा आकार किती आहे? म्हणजे या वयोगटामध्ये किती वय आहेत? तर सहसा 10 हे वय या 10 ते 20 वयोगटामध्ये आहे, पण 20 नाही. 20 कारण पुढच्या वयोगटामध्ये आहे. तर 10 ते 20 या वयोगटामध्ये 10 वय आहेत. तसेच 20 ते 30 या वयोगटामध्ये 10 वय आहेत. तर या प्रत्येक वर्गाचा जो आकार आहे तो आहे 10. आता आपल्याला या प्रत्येक विचलनाला या एचनी भाग द्यायचा आहे. तर बघूया, सर्वप्रथम 10 ते 20 वयोगटासाठी यू आय किती येतो? तर यू आय पहिल्या ओळीसाठी येतो ऋण 20 भागिले 10 म्हणजेच ऋण 2. 20 ते 30 वयोगटासाठी यू आय येतो ऋण 10 भागिले 10 म्हणजेच ऋण 1. 30 ते 40 वयोगटासाठी 0. 40 ते 50 वयोगटासाठी 10 भागिले 10 म्हणजेच 1. 50 ते 60 वयोगटासाठी 20 भागिले 10 म्हणजेच 2. आता आपण यू आय शोधून काढला. आता हा यू आय काढल्यामुळे काय झालं बघा. हे जे आपलं सूत्र होतं गृहीत मध्याचं, त्याच्यामध्ये आपण एफ आय डी आय याची बेरीज काढायचो आणि हा डी आय थोडा मोठा असायचा आणि त्याच्यामुळे गुणाकार मोठा व्हायचा. पण आता या यू आयमुळे काय झालं आहे? यू आयमुळे जेव्हा आपण एफ आय यू आय वापरू तेव्हा गुणाकार सोपा राहील आणि आपल्याला अडचण फार कमी जाईल. तर आपण आता एफ आय यू आय काढू. म्हणजेच काय? या दुसऱ्या वारंवारता या स्तंभामध्ये ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार आपण यू आय सोबत करणार आहोत आणि मग एफ आय यू आय हा गुणाकार लिहिणार आहोत शेवटच्या स्तंभामध्ये. तर 10 ते 20 वयोगटासाठी वारंवारता आहे 3 आणि यू आय आहे ऋण 2. त्याच्यामुळे इथे आपण 3 गुणिले ऋण 2 म्हणजेच ऋण 6 लिहूया.
तशाच प्रकारे दुसऱ्या ओळीसाठी 6 गुणिले ऋण 1 म्हणजेच ऋण 6. 30 ते 40 वयोगटासाठी वारंवारता आहे 8, परंतु यू आय आहे 0, त्याच्यामुळे एफ आय यू आय आहे 0. तशाच प्रकारे 40 ते 50 वयोगटासाठी 4 गुणिले 1 बरोबर 4, आणि 50 ते 60 वयोगटासाठी 5 गुणिले 2 म्हणजेच 10 हे एफ आय यू आय आलंय. आता आपण या एफ आय यू आय या स्तंभामध्ये ज्या संख्याच्या सर्वांची बेरीज करणार आहोत आणि समेशन एफ आय यू आय लिहिणार आहोत, म्हणजेच एकूण एफ आय यू आय. तर ते करूया. ऋण 6 वजा 6 अधिक 0 अधिक 4 अधिक 10 बरोबर किती येतात? तर 2. तर आपलं एकूण एफ आय यू आय आहे 2. तशाच प्रकारे आपल्याला आता एकूण वारंवारता सुद्धा काढायची आहे. तर 3 अधिक 6 अधिक 8 अधिक 4 अधिक 5 ती आली 26. आता या समेशन एफ आय यू आय आणि समेशन एफ आयचा आपण आपल्या येणाऱ्या सूत्रामध्ये वापर करणार आहोत. तर मध्यप्रमाण विचलन पद्धतीचं सूत्र काय आहे? ते सूत्र आहे ए म्हणजेच आपलं गृहीत मध्य, म्हणजे इथे येईल 35, अधिक एच म्हणजे आपला वर्ग आकार जो आहे 10, गुणिले समेशन एफ आय यू आय छेद समेशन एफ आय. तर हे आपण या संख्या इथे टाकून काढून बघूया. ए बरोबर 35 अधिक एच बरोबर 10 गुणिले समेशन एफ आय यू आय आहे 2 भागिले समेशन एफ आय म्हणजेच 26. हे येतं 35 अधिक 10 भागिले 13, आणि ते जर का आपण काढलं तर आपल्याला मिळतं मध्य 35.77. लक्षात घ्या, तुम्ही कुठलीही पद्धत वापरली, अगदी साधी पद्धत वापरली किंवा गृहीत मध्य पद्धत वापरली किंवा मध्य प्रमाण विचलन पद्धती वापरली, तरी आपलं उत्तर सारखंच येणार आहे. परंतु जर का साध्या पद्धतीमध्ये गुणाकार कठीण जात असेल तर मग आपण विचार करतो की आपण गृहीत मध्य पद्धत वापरू, आणि गृहीत मध्य पद्धतीमध्ये जर गुणाकार कठीण व्हायला लागला तर मग आपण मध्य प्रमाण विचलन पद्धती वापरतो. अशा प्रकारे हे आपल्याला ठरवायचं असतं की आपण कुठली पद्धत वापरणार आहोत, आणि मग आपण मध्य काढलं तरी उत्तर सगळीकडे सारखंच येणार.